खड्ड्यांमुळे राज्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। अशामध्ये पुण्यात खड्ड्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेलाय। या घटनेमुळे राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। किलर खड्ड्यानं घेतला ज्येष्ठ नागरिकाचा बळी। खड्ड्यात बाईक घसरली, ज्येष्ठ नागरिक थेट कारच्या चाकाखाली। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। हे घडलंय पुणे शहरात। पुण्यातील औंध परिसरात राहुल हॉटेल समोर जगन्नाथ काळे बाईकवरून जात होते। त्यांच्या गाडीचा वेग तसा कमीच होता, मात्र रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची बाईक स्लिप झाली आणि तोल जाऊन ते रस्त्यात पडले। दुर्दैवानं त्याच वेळी मागून एक कार येत होती। त्या कारच्या चाकाखाली काळे चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। काळजाचा थरकाप उडवणारे अपघाताची दृश्य सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। रस्त्यावर लावलेल्या पेवर ब्लॉक निघाल्यानं इथं खड्डा तयार झाला होता आणि याच खड्ड्यानं एका निष्पाप पुणेकराचा बळी घेतलाय। मात्र निर्ढावलेल्या प्रशासनाला याचं काही सोयरसूतक नाहीये। किती वर्षापासून ते त्रास आहे, पण आता ते रोड इनबॅलन्स होऊन ते रस्ता व्यवस्थित काम करत नाही, इव्हन मेंटेनन्स करत नाही। त्यामुळे एक जणांची जीव गेले आणि प्रशासन त्यावर काय काम करत नाही। आता आले काम करून पण गेले नाही, फक्त थोडंफार अर्धा एक तास काम करून गेले। जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न केवळ पुण्यापुरता मर्यादित नाहीये। काही दिवसांपूर्वीच भिवंडीवाडा रोडवरही अशाच एका खड्ड्याने एका 18 वर्षांच्या तरुणाचा बळी घेतला होता। खड्ड्यांमुळे जिम मधून परतणाऱ्या तरुणाची बाईक स्लिप झाली आणि तो ट्रक खाली चिरडला गेला। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता। मात्र केवळ आश्वासन देऊन प्रशासनाकडून बोळवण करण्यात आली। राज्यातील प्रत्येक शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्ग असो, मुंबई नाशिक की मुंबई गोवा महामार्ग, सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे। 1 महिन्याच्या अंतरावर आता गणपती आलेले आहेत आणि ह्या गणपतीमधील कोकणवासी ह्याच रस्त्यावरून जाणार आहेत। एक प्रकारे हा रस्ता नाही आहे, मुंबई गोवा हा हायवे नाही आहे। हे सरकारने इथल्या कोकणवासियांसाठी यमाला दिलेली एक प्रकारे सुपारी आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण 21% वाढलंय। खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते आहे, वाहनांचं नुकसान होतं, वाहन चालकांना मणक्याचे आजार होतात। खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होऊन अनेकांचा जीव जातो। खड्ड्यांची ही समस्या आजची नाही आहे, तर प्रत्येक वर्षी हेच चित्र असतं। मात्र कंत्राटाचा मलिदा लाटण्याच्या नादात नागरिकांच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष केलं जात आहे आणि बळी मात्र निष्पाप नागरिकांचा जातोय। निदान पुण्यातील या घटनेनंतर तरी सरकारचे डोळे उघडणार का? निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।